नमस्कार, मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी। तर मागच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलेले मिशोचे काही प्रोडक्ट्स मागवलेले म्हणजे साड्या मागवलेल्या मिशोवरनं। तर खूप कमी किमतीमध्ये आणि चांगल्या ह्याच्यामध्ये आणि तोचा व्हिडिओ सुद्धा खूप छान व्हायरल झालेला आहे। तर माझे जे मिशोचं जे कलेक्शन आहे मी जे मागवलेले आजपर्यंत जे मिशोवर मी मागवलेलं आहे तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि खूपच कमी किमतीमध्ये ते प्रोडक्ट्स आहेत। तर टाइम नाही करता व्हिडिओला चला तर मग सुरुवात करूया। तर पहिला बघा मी तुम्हाला जी मी काही ज्वेलरी घेतलेली आहे ना थोडीफार ती मी तुम्हाला दाखवत आहे। आता इथे बघा हे जे कानातले आहेत ना हे बघा हे मी फक्त 98 रुपयाला हे कानातले घेतलेले आहेत। आणि हा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते फोन पे करून म्हणजे डायरेक्ट पेमेंट करत असेल ना तर तुम्हाला त्याच्यावर डिस्काउंट भेटतो। नाही जास्त तरी फरक केवढा पडतो 20-25 रुपयाचा फरक पडतो त्याच्यामध्ये, काही त्याच्यामध्ये 30-50 रुपयाचा सुद्धा फरक पडतो। आणि जर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी ठेवली तर तेवढा डिस्काउंट भेटत नाही। तर तुम्ही जेव्हा मी तरी सांगते की ज्यावेळेस तुम्ही मिशोवर प्रोडक्ट घेतील त्यावेळेस तुम्ही कॅश ऑन न करता तुम्ही ऑनलाईन पेमेंट करूनच म्हणजे वस्तूंचा हे म्हणजे वस्तू तुम्ही मागवा, कारण की मग त्याच्यामध्ये आपलाच फायदा असतो, डिस्काउंट असतो त्याच्यासाठी। तर हे बघा हे कानातले आहेत। तर हे पण मला 100च्या आतच भेटलेले आहेत। मी ऑनलाईन पेमेंट केलं त्यासाठी। आणि जर मी हे कॅश ऑन डिलिव्हरी ठेवली असते ना तर मला 110 रुपयाला होते। तर असं मला 190 की 98 रुपयाला काहीतरी हे पडलेले आहेत। तर हे बघा आणि सगळ्या पहिल्यांदाच मी तुमच्याबरोबर हे शेअर करते की सगळ्या प्रोडक्टची लिंक ही खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे। कारण की पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि नंतर कमेंट करता का लिंक द्या आणि मग त्यासाठीच मी तुम्हाला सांगते की खाली तुम्हाला सगळ्या प्रोडक्टची लिंक भेटणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल, कुठला प्रोडक्ट आवडला असेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा, पूर्ण बघा, म्हणजेच तुम्हाला समजेल की मी काय बोललेली आहे। तर हे बघा हे असे कानातले आहेत। तर हे बघा हे कानातले आहेत अशा प्रकारे। आणि काही म्हणजे ह्याचे मी फोटो मीच यूज केलेले आहेत किंवा मी ह्याचे घालून फोटो काढलेले आहेत तर तुम्हाला साईडला स्क्रीनला सुद्धा देईल अशा प्रकारे। तर हे कानातले आहेत। दुसरे आहे ते हे बघा साडी पिन आहे अशा प्रकारे बघा आणि एकदम फिनिशिंग मध्ये आहे, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे ही साडीची पिन आहे। तर तुम्ही जवळून सुद्धा बघू शकतात कशा प्रकारे आहे हे बघा अशा प्रकारे। तर तुम्ही इकडे पैठणी साडी वगैरे घालणार तर त्यावेळेस तुम्ही अशी लावली की छान दिसणार आहे बघा अशा प्रकारे। त्यानंतर ज्वेलरी मध्ये मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ही आहे। तर इथे बघा ह्याची क्वालिटी बघतील ना तर एकच नंबर आहे हे बघा। आणि हे काहीतरी 70 रुपयाला मी घेतलेलं आहे मिशोवरनं हे बघा अशा प्रकारे। तर प्रत्येक म्हणजे लग्नामध्ये वगैरे मी कुठला फंक्शन असला ना की हा म्हणजे ही जी छोटंसं ह्याला नेकलेस सांगू शकतात किंवा चेन, तर हे मी प्रत्येक फंक्शनमध्ये घालते म्हणजे जेव्हा घेतल्यापासून तर खूप सुंदर दिसतं। आपल्या म्हणजे जे आपण मंगळसूत्र वगैरे घालतो ना त्याच्यासोबत घातले ना खूप छान दिसते आणि क्वालिटी तर एकच नंबर आहे हे बघा अशा प्रकारे। दीदी आहे तिकडे हे बघ क्वालिटी तर एकच नंबर आहे, तुम्ही बघू शकतात। आणि मी तुम्हाला साईडला फोटो पण देईल। त्यानंतर हे मंगळसूत्र बघा
हे बघा, हे मंगलसूत्र हे सुद्धा तुम्हाला 100 रुपयाला आहे. ज्यावेळेस मी घेतलेलं तेव्हा 100 रुपये होतं. आता बघायला लागेल कितीला आहे, पण कमीच आहे. वाढलं असेल तर 5 रुपये, 10 रुपये किंवा 20 रुपये. तर तुम्ही चेक करून बघा कितीला आहे. आणि बघा पूर्ण म्हणजे एवढी लांब त्याची हाईट आहे बघा. अशा प्रकारे तुम्हाला इथे बघा अशा प्रकारे दिसतो. अशा प्रकारे बघा दिसतो आणि छान दिसतो. तुम्ही ज्यावेळेस अशी सिंपल साडी घालणार, पार्टीवेअर साडी वगैरे घालणार ना, तेव्हा छान दिसेल. आता गणपती येत आहेत तर छान दिसणार अशा गणपतीमध्ये जर सणामध्ये तुम्ही घातला तर. आणि आता सोन्यापेक्षा हे असेच खूप म्हणजे ह्याचीच फॅशन निघालेले, असेच घालतात. त्याच्यामुळे मला तर हा मंगळसूत्र खूप आवडलेला आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला वेअर करून दाखवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला मी खाली देणारच आहे. आता आपण सगळे हे प्रोडक्ट्स बघितले. त्यानंतर बघा मी बघा ह्याची ऑफर होती काहीतरी 165 ला होते. हे 2 होते आणि ह्याची क्वालिटी तुम्ही जवळून बघा. त्याचा कपडा केवढा जाड आहे आणि चैन सुद्धा छान आहे. तसं हे नाही मिळत चैन की असं प्लास्टिकची वगैरे नाही चैन मिळत. आणि क्वालिटी एकच नंबर आहे. तुम्ही जवळून त्याचं फॅब्रिक बघू शकता. ते बघा अशा प्रकारे आहे आणि त्याची क्वालिटी खूप छान आहे. आणि मध्ये त्याला कप्पे सुद्धा खूप आहे. तुमच्याकडे जर मेकअपचं सामान असेल, मंगळसूत्र किंवा काही मेकअपचं सामान असेल ना, तर तुम्ही हे मागवू शकता. आता ह्याच्यामध्ये बघा इथे एक कप्पा दिलेला आहे बघा. तुम्हाला मी दाखवते. इथे हा एक कप्पा दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये इकडे एक आहे कप्पा, इकडे एक आहे कप्पा आणि ह्या साईडला सुद्धा तसे 2 कप्पे आहेत आणि खूप मोठं म्हणजे तुम्हाला मी दाखवते. मी असं जर हात त्याच्यामध्ये ठेवला ना तर माझा एवढा हात मध्ये म्हणजे जातो, म्हणजे एवढा खोल पण आहे हा बघू. तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मेकअपचं सामान आरामात ठेवू शकतात आणि सेफ राहणार आहे. तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल वगैरे तर तुम्ही ह्याच्यामध्ये मेकअपचं सामान एकदम तुम्ही छानपैकी ठेवू शकतात. इकडे पण बघा साईडला अशा प्रकारे कप्पे हे 2 दिलेले आहेत. 168 ला की 5 ला हे मला 2 भेटलेले आहेत. तर क्वालिटी याची एकच नंबर आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे जे मला चांगले प्रोडक्ट्स आलेले आहेत ना, हेच मी तुम्हाला शेअर करणार आहे. म्हणजे जे प्रोडक्ट्स जर मला चांगले आले नसतील तर मी तुम्हाला त्याचं रिअलच हे देणार आहे, रिव्ह्यू देणार आहे. तुम्हाला चुकीचा रिव्ह्यू नाही देणार. कारण की जे मला म्हणजे चांगलं आलं ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि जे मला नाही चांगलं आलं तर ते मी तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की ही गोष्ट चांगली मला नाही आलेली मिळत. त्याच्यामुळे हे खूपच छान आलेलं आहे. आणि हे बघा ही जी साडी आहे ना, ही पण मला वाटतं 550 ला आहे ही साडी मिशोवर. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन येतात. तर अशा प्रकारे बघा ही साडी आहे आणि ह्याला म्हणजे अशी 2 टोन मध्ये ही साडी आहे. खूप शायनिंग करते ही साडी. आणि त्याचं मी खोलून दाखवते. त्याचा जो पल्लू आहे ना तो बघा अशा प्रकारे आहे. त्याच्यामध्ये थोडंसं असं व्हाईट जरीचं काम आहे बघा. अशा प्रकारे मी तुम्हाला जवळून दाखवते. आणि ही जी आहे ती त्याची किनार आहे. तर बघा अशा प्रकारे हा पूर्ण पल्लू आहे. आणि ही बघा ही अशा प्रकारे पूर्ण साडी आहे. आणि साडी उंचीला बघा, आता माझ्या उंचीला बघा एवढी येते ही साडी. म्हणजे जे उंच असणार ना त्यांना सुद्धा खूप छान ही साडी उंचीला बसणार. तर बघा खाली पण अशा प्रकारे पूर्ण रुंद ह्याची जी किनार आहे ती अशा प्रकारे रुंद आहे. आणि पूर्ण साडी बघा अशी आहे. बघा तुम्हाला मी दाखवते. आणि ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ना असा आहे ब्लाऊज. तर बघा मी अगोदरच काढलेला होता. मला इथे
अरीवर्कची डिझाईन करायची होती, त्यासाठी मी तो सेपरेट काढलेला आहे. तर अशा प्रकारे हे बघा, ही किनार आहे आणि हाताला ही अशी रुंद किनार येणार आहे. तर ह्या साडीची सुद्धा लिंक तुम्हाला मी खाली देणारच आहे. त्याच्यानंतर ही साडी आहे. तर ही साडी मी फक्त 300 रुपयाला मागवलेली आहे, पण त्याला मी एक काम केलेलं आहे असं का बघा, ही साडी मागवली आणि त्याला मी अशा प्रकारे सेपरेट लेस मार्केटमधून आणून अशी इथे लावलेली आहे. त्याच्यामुळे ही साडी आहे आणि ह्याला अशा चुन्या चुन्या आहेत आणि शायनिंग आहे. आणि त्या अशा प्रकारे चुन्यांवाली साडी आहे आणि त्याला बघा अशी मी किनार सेपरेट लावून घेतलेले आहे. त्याच्यामुळे ह्या साडीचा लुक एकच नंबर आलेला आहे. तर बघा अशा प्रकारे. आणि ह्या साडीचा सुद्धा मी फोटो तुम्हाला साईडला देईल की पूर्ण वेअर केल्यानंतर ही साडी कशी. ब्लाऊज बघा मी अशा प्रकारे स्टिच केलेला आहे. ह्याच्यावर सेपरेट मी दुसरा ब्लाऊज पीस घेतला आणि तो अशा प्रकारे मी इथे स्टिच केलेला आहे. चॅनलवर कटिंग आणि स्टिचिंगचा पण म्हणजे व्हिडिओ खूप सारे अपलोड आहेत, ब्लाऊज आणि नऊवारी ड्रेस वगैरे. तर कोणी जर आपले ह्याच्यामधले ग्रुपमधले जर आपले कोण शिवत असतील वगैरे तर तुम्ही ते जाऊन चेक करू शकतात. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि ही जी साडी आहे ना बघा, ही आता मध्यंतर खूप व्हायरल होती, ही साडी खूप व्हायरल होती. तर ती सुद्धा मी मिशोवरनं घेतलेली आहे आणि खूप सुंदर मला ती साडी आलेली आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला मी जवळून दाखवते. बघा अशा प्रकारे साडी आहे आणि त्याला खूप सारी म्हणजे शायनिंग सुद्धा आहे. तर बघा अशी, तर पूर्ण साडी बघा अशी आहे, छान आहे साडी. आणि त्याच्यावरचा जो मी ब्लाऊज इथे दाखवते, तर बघा बॅक साईडला मी असे हुक दिलेले आहेत आणि अशा प्रकारे त्याला पफ आहेत. आणि ह्याला मी बघा अस्तर नाही लावलेला, मी खाली फॅब्रिकच ठेवलेला आहे साडीचा. सुद्धा ब्लॅक साडी तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये ही साडी मी वेअर केलेली होती. तर ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे. आणि म्हणजे आणि मी मिशोवरनं जेवढ्या साड्या आजपर्यंत मागवलेल्या आहेत किंवा ज्वेलरी मागवलेली किंवा कुठलीही वस्तू मागवलेली आहे, तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहेत. अगोदरच्या पण साड्या ज्या होत्या त्या मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते साड्यासुद्धा दाखवलेल्या आहेत, त्यामध्ये पण आणि ह्यामध्ये पण. तर मी जेवढ्या काय घेतलेल्या आहेत आणि मी यूज केलेलं आहे तेच मी त्याचं तुम्हाला रिव्ह्यू देत आहे. तर बघा अशा प्रकारे ही एक साडी आहे. आणि ही पूर्ण साडी आपण घातल्यानंतर कशी दिसते हे जर बघायचं असेल ना, तर तुम्ही मागची व्हिडिओ म्हणजे ह्याच्या अगोदरची व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये ही साडी मी वेअर केलेली आहे. आणि बघा ही व्हाईट कलरची साडी आहे. ही फक्त मला 150 रुपयाला भेटलेली आहे ही साडी. तर ह्याची क्वालिटी एकच नंबर आहे, तुम्ही बघत असतील. खूप सुंदर ही साडी आलेली आहे. तुमच्या समोरच ओपन करते. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या साड्यांमध्ये तुम्हाला कलर भेटणार आहेत. आणि ही बघा ही साडींची बॅग आहे. हे सुद्धा जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी खाली तुम्हाला ह्याची सुद्धा लिंक देईल, तर तुम्ही तिकडनं घेऊ शकता. तर बघा
ही साडी आहे, ही सुद्धा साडी मला 500 की 550 ला पडलेली आहे। बघा अशा प्रकारे याचा ब्लाउज आहे, सॉरी याचा हे आहे पदर आहे अशा प्रकारे। तुम्हाला फॅब्रिक एकदम जवळून मी दाखवते। आणि त्याच्यावरचा हा ब्लाउज अशा प्रकारे स्टिच केलेला आहे। इकडे स्लीव बघा असे केलेले आहेत आणि इथे मी त्याला एक पॅच दिलेला आहे। आणि माझे सगळेच ब्लाउज प्रिन्स कट मध्ये असतात। तर हा ब्लाउज तर बघा असे गोंडे आहेत बघा, ही दुसरी साडी त्याला हे असे गोंडे आहेत। बघा ही एक साडी आहे, हा प्लेन आपला नेस्ता पदर येणार आहे आणि इकडनं हे बघा अशा प्रकारे आहे। तर सगळ्या साड्यांमध्ये तुम्हाला कोणती साडी आवडली ना हे मला कमेंट करून सांगा की कोणती साडी आवडली। तरी बघा एक अशी आहे बघा। तर बघा अशा प्रकारे ह्याची किनार आहे आणि पूर्ण बुट्टी बघा अशा प्रकारे आहेत मोराची, तुम्ही जवळून बघू शकतात बघा अशा। आणि त्याचा पल्लू जो आहे तो असा आहे, तो तुम्ही हे त्याच्यावरचा ब्लाउज प्रकारे मी त्याला फुगे दिलेले आहेत बाहीला आणि बॅक साइडला ही डिझाइन आहे, फ्रंट साइडला प्रिन्स कट आहे। त्यानंतर बघा हे बघा बॅकला अशा प्रकारे डिझाइन येणार आहे, पूर्ण कॉटन मध्ये आहे हा आणि प्युअर कॉटन आहे। तुम्ही रफ टफ यूज करू शकतात। स्लीववर असे हातावर आपले अशा प्रकारे ही डिझाइन येणार आहे आणि त्याचा लुक खूप सुंदर येणार आहे। तर बघा अशा प्रकारे हा बघा ग्रीन कलरचा हा वेलवेटचा ब्लाउज आहे। पूर्ण बघा फॅब्रिकला अशा प्रकारे लाइनिंग आहेत, मध्ये मध्ये असे छोटे छोटे फुलं आहेत आणि बघा अशा प्रकारे स्लीवला डिझाइन आहे। तर हा पण तुम्हाला 120 पर्यंत पडणार आहे, तुम्ही जाऊन तिकडे चेक करू शकतात मीशोवर। तर सगळ्या प्रोडक्टची लिंक मी खालीच तुम्हाला देणार आहे, मग तुम्ही तिकडे खाली चेक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा। पूर्ण व्हिडिओ बघतील तर तुम्हाला समजणार आहे। त्याच्यानंतर ही बघा ही जिम्मीचू साडी आहे बघा अशा प्रकारे। तर पूर्ण साडीला बघा अशा टिकली वर्क आहे बघा अशा प्रकारे। उंचीला रुंदीला खूप आहेत, म्हणजे असं कमी नाही, जेवढ्या साड्या असतात ना तेवढ्याच आहेत। आणि बघा अशा प्रकारे ही साडी आहे। तर इकडे बघा अर्ध्याला ही अशी टिकली आहे आणि नंतर आपण इकडे जेव्हा खांद्यावर घेतो ना पल्लू तिकडे फुल त्याला टिकले आहेत। तर बघा मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे त्याचा लुक जो आहे तो अशा प्रकारे येणार आहे। तर ही सुद्धा साडी खूप सुंदर मला भेटलेली आहे आणि त्याच्यावरचा हा ब्लाउज आहे बघा। तर जी बॅक साइडला डिझाइन देतात ना तर ती मी इथे बघा फ्रंटला ही डिझाइन घेतलेला आहे, फ्रंटला गळ्याला घेतलेली आहे आणि स्लीवला बघा मी अशा प्रकारे लेस मार्केटमधनं आणून अशी लेस आणून मी त्याला हाताला लावलेली आहे। आणि नंतर इकडे बघा बॅक साइडला सुद्धा
साईडला बघा मी अशा प्रकारे व्ही-नेकचा इथे गळा शिवलेला आहे आणि माझ्याकडे दुसऱ्या सुद्धा साड्या आहेत. तर माझं साडी कलेक्शन तुम्हाला बघायला आवडेल का हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी मग माझं साडी कलेक्शन आणि ब्लाऊज कलेक्शन हे तुमच्यासोबत शेअर करेल. तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडेल का बघायला. त्याच्यानंतर बघा हा एक मी फॅब्रिक मागवलेला आहे. तर बघा फ्रॉक शिवण्यासाठी मी हा कॉटनचा फॅब्रिक मागवलेला आहे मुलीसाठी. तर बघा क्वालिटी याची खूप सुंदर आहे. तुम्ही रफ टफ यूज करू शकतात. बघा अशा प्रकारे खूप छान याची क्वालिटी आहे. आणि हा एक अजून प्रोडक्ट आहे जे मी मागवलेलं फ्रॉक शिवण्यासाठी. एक बघा दुसरा पण ह्याच्यामध्ये 2 कॉम्बो मध्ये होते असे पीस कॉटनचे आणि हे पूर्ण तुम्हाला 2.5 मीटर मध्ये म्हणजे 2.5 मीटरचे भेटणारे 200 रुपयामध्ये. तर ह्याच्यामध्ये एक आकाशी कलर मध्ये होता आणि हा एक पिंक कलर मध्ये होता. तर हे 2 असे. तर ह्याचं सुद्धा मी लिंक देणार आहे. तुम्ही जर ड्रेस वगैरे शिवत असेल तर ह्याच्या कुर्ती खूप सुंदर होतात आणि कॉटनच्या आहेत आणि मशीनमध्ये वगैरे जरी धुतलं तरी ह्याचा कलर निघत नाही. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि माझं जे साडी कलेक्शन आहे ते तुम्हाला बघायला आवडेल का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.